आपण एक गेम खेळणार आहोत आणि त्या गेममधून शिकूया. गेम असा आहे की त्या खांबाजवळ, त्या दुसऱ्या खांबाजवळ जाऊन परत इकडे यायचं आहे लवकरात लवकर दोघांनी. आणि 3 म्हणे, 1 2, जेवढा लवकर, 1 2 3, धावत जाऊन पळत यायचं. लवकर, एकत्र नाही जायचं. धावा धावा धावा, सांडायचं नाही. धावा धावा. उभे राहा, इकडे इकडे वरती या. अरे कप नीट पकड ना, काहीतरी आहे त्याच्यात, सांडेल. पहिला कोणाला? रिकामी आहे तो. आणि शेवटी कोणाला? भरलेला. कारण रिकामी आहे, या कप मध्ये काहीच नाही. तो पहिला आला का? कारण त्याच्यामध्ये सांभाळण्यासारखं काहीच नव्हतं, सांडण्यासारखं काहीच नव्हतं. पण हा प्याला दुसरा आहे, तो भरलेला आहे पाण्याला. आणि ज्याचा प्याला भरलेला आहे तो धावताना त्याला सांभाळायचा आहे, जेणेकरून सांडू नये. पहिलं येणं महत्वाचं नाही, आपल्यामध्ये जे आहे ते शेवटपर्यंत टिकवण्याचं महत्वाचं आहे. हालेलुया. जगातली लोक पहिली येऊ इच्छितात, सगळीकडे पहिलं. पैसा पहिला पाहिजे, हे पहिलं पाहिजे, मान पहिला पाहिजे, नाही का? पण देवाच्या लोकांना पहिलं येणं महत्वाचं नाही आहे. तर जे आहे, जी ठेव प्रभूने विश्वासाची दिलेली आहे ती सांडू नये म्हणून जपावं लागतं. हालेलुया. एक दुसरी गोष्ट, कप उलटी करा. हा कप उलटा पटकन केला का? काहीच नाही. तो कप उलटा करताना त्याने विचार केला, मला विचारतो सांडू का, सांडू का? रिकामी आहे, त्याला सैतान सांगतो कर, तो करतो. भरलेला आहे, त्याला सैतान सांगतो कर, तो काय म्हणतो? प्रभूला मी करू का, मी सांगू का? नाही, मी नाही सांगणार, रिकामा होईल. हालेलुया. समजलं? पुढे पाहू आपण, त्याच्यात वचनात न जाऊ. हे उदाहरण लक्षात ठेवा, रोजच्या जीवनामध्ये आपल्याला उपयोगाला येईल की आपण कसं वागतो. पाप करू नये, आपल्याला माहित आहे पाप करू नये, पण ते कसं करू नये तर प्रभूला ध्यानात धरावं. काल अत्यंत सुंदर वचन पप्पांनी घेतलं पाळताना आपल्या, की आपण विचार करतो, तो एकटा विचार करतो. आपण जागे होतो, जब हम नींद से जाग जाते हैं तो हमारा विचार शुरू होता है. हम खुद हमारे मन में विचार करते हैं, मैं, मुझे, मेरे लिए, मैं क्या करूं, अभी ये करूंगा, अभी वो करूंगा. तो हम पाप में गिर जाते हैं. लेकिन हम ऐसा विचार करेंगे कि प्रभु के साथ, प्रभु मैं क्या करूं, हम क्या करें, मैं नहीं हम, चल आपण जाऊया, नाही का? चल हम जाते हैं. जेव्हा कोणी आजारी असेल, प्रभू काय सांगतो? त्याच्यावर हात ठेव, मी त्याला बरं करतो. काय? जब कोई बीमार दिखता है तो प्रभु क्या कहता है? तू हात ठेव, मी त्याला बरं करतो. हात ठेवण्याचं काम कोणाचं? बरं करण्याचं काम कोणाचं? पण आपण हातच नाही ठेवत तर? उदाहरण दिलं ना, असं आहे. म्हणजे आपण, देवाने जेव्हा आकाश आणि पृथ्वी निर्माण केली तेव्हा त्यानं मनुष्याला पण निर्माण केलं. प्रभूने
जब सबको निर्माण सब सृष्टि निर्माण की, तब उसने मनुष्य को निर्माण किया। उस टाइम उस वक्त वो क्या बोला? चलो हम हमारे प्रतिरूप में मनुष्य को बनाते हैं। क्यों? कोण कसा बोलला तो? आपण आपल्या प्रतिरूपात, आपल्या प्रतिच्छायेत मनुष्य निर्माण करू. आपण म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचं एक जसं आहे तसं प्रभू सांगतो, तुम्ही माझ्यामध्ये एक व्हा, मी नाही आम्ही. चल आपण जाऊ, चल आपण प्रार्थना करू. सुंदर उदाहरण पप्पाने दिलं, माझ्या मनाला खूप लागलं होतं की आपण विचार करताना मी आणि आपण प्रभूला विसरून जातो. त्यापेक्षा आपण किंवा आपण, प्रभू आपल्याला उठवतो, चल रे उठू आपण, चल आपण प्रार्थनेला बसू, चल आपण बायबल वाचू. प्रभू आपल्याला त्याचा संवाद करायला शिकवतो. ज्याप्रमाणे प्याल्यामध्ये पाणी भरलेलं असतं, ते सांभाळताना आपण चालतो, त्याप्रमाणे आपण मातीचा प्याला आहोत, त्यामध्ये ठेव ठेवलेली आहे. देवाने काय ठेवलेले आहे? हमारे इस बर्तन में क्या रखा है? ट्रेजर, ठेव. कुछ मौल्यवान वस्तु, चीज रखी है. वो चीज क्या है? उसका आत्मा, जीवन रूपी पानी हमारे अंदर भर दिया है. उसको हम संभालते हैं कि हम नहीं संभालते हैं? हम कैसे चलते हैं? हमारे अंदर कुछ नहीं है, हमें पहला आना है? नहीं, हमें पहला नहीं आना है. हमें जो है वो संभाल के पहुंचना है. हालेलुया. बघा, देवानं आपल्याला जगाचा आत्मा दिला नाही, तर देवाचा आत्मा दिलेला आहे. पहिला करंथीकर 2 अध्याय 12 वचन. 1 करंथीकर 2 अध्याय 12 वचन. 1 Corinthians chapter 2 verse 12. पन्ना नंबर 229, 1 करंथियों उसका 2 अध्याय वचन 12. परंतु हमें संसार के आत्मा नहीं, परंतु वह आत्मा पाया है जो परमेश्वर की ओर से है, कि हम उन बातों को जाने जो परमेश्वर ने हमें दी है. आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर जो आत्मा देवापासून आहे तो मिळाला आहे. मिळाला आहे की मिळणार आहे? मिळाला आहे. आपण जेव्हा प्रभूचा स्वीकार केला, बाप्तिस्मा घेतला, त्यावेळेला आपण नव्याने जन्म झाला, तेव्हा आपल्याला काय मिळाला? पवित्र आत्मा. पण प्रश्न तो नाही आहे, पवित्र आत्म्याला आपण मिळालो का? पवित्र आत्मा आपल्याला मिळाला, पण पवित्र आत्म्याला आपण किती मिळालो? तो प्रश्न आहे. आपण भरले का जात नाही? कारण आपण त्याला मिळालो नाही. काय आपलं मन, आपले विचार त्याला मिळाले का? हमारे विचार उसको मिले हैं क्या? हमें पवित्र आत्मा मिल गया, ठीक है, लेकिन पवित्र आत्मा को हम मिले क्या? हमारा शरीर उसको मिला क्या? हमारा हृदय उसको मिला क्या? मिला? वो मिलना चाहिए. उसीलिए हमें भर के रहना चाहिए, उसको संभालना चाहिए. जोरात धावून चालणार नाही, सांभाळून चालावं लागेल. शर्यत आहे, पोचायचं आहे, पण पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले पण होतील ना. आपल्याला जसं घेतलं तसं शेवटपर्यंत टिकवून ठेवायचं आहे, नाहीतर आपण गळून पडू, आपल्यातलं सांडून जाईल. हालेलुया. ज्याप्रमाणे पहिला आला तो पेला रिकामी होता, त्याच्यात सांभाळण्यासारखं काहीच नव्हतं, सांडण्यासारखं काहीच नव्हतं, त्यामुळे त्याला नियमही लागू नव्हता. नियम काय होता? जे तुझ्यामध्ये आहे ते सांभाळून चाल. पण तो जो रिकामी होता तो कप वाकडं तिकडं करून चालत होता. का? त्याला नियम लागू? कारण सांडायचंच काही नव्हतं, हवा होती ना त्याच्यामध्ये. हवा म्हणजे काय? जगाचा आत्मा. आपण केअरलेस, निष्काळजीपणे राहू शकतो, कारण सांडायचं काहीच नाही. आम्ही बरोबर की नाही? पण ज्याच्यामध्ये भरलेलं आहे त्याला सांभाळून चालावं लागेल.
जग जसं करतं, जग जसं चालतं, जग जसा विचार करतो, जग जैसा चलता है, हमें नहीं चलना चाहिए. हालेलुया. कारण आपल्याला एक नियम आहे, जे तुझ्यामध्ये आहे ते शेवटपर्यंत सांभाळून ठेव. जो शेवटपर्यंत टिकेल तो तारला जाईल. सुरुवात कशी केली ते महत्त्वाचं नाही, शेवट कसा झाला तो महत्त्वाचा. पौल म्हणतो, मी माझी धाव संपवली आहे, मी माझा विश्वास राखला आहे. हालेलुया. ती विश्वासाची ठेव आपल्याला शेवटपर्यंत टिकवून ठेवायची आहे. वो विश्वास की ठेव निधि हमें आखिर दिन तक संभाल के रखना है. जैसा वो प्याला एम्प्टी है वैसे हमें नहीं रहना चलेगा, हम नहीं रह सकते, हमें शैतान लूट लेगा. हालेलुया. दुसरा करंथीकर 4 अध्याय 7 वचन. पन्ना नंबर 248, करंथियों की दूसरी पत्री उसका 4 अध्याय वचन 7. परंतु हमारे पास वह धन मिट्टी के बर्तनों में रखा है कि हम यह असीम सामर्थ्य हमारी ओर से नहीं वरन परमेश्वर की ओर से ही ठहरे. 8-9 तक पढ़िए. हम चारों ओर से क्लेश से भोगते हैं पर संकट में नहीं पड़ते, निरुपाय तो है पर निराश नहीं होते, सताए तो जाते हैं पर त्यागे नहीं जाते, गिराए तो जाते हैं पर नष्ट नहीं होते. हालेलुया. परंतु हा आमचा ठेवा मातीच्या पात्रांमध्ये आहे, यासाठी की सामर्थ्याचे अतिशय मोठेपण देवाचे असावे. देवाने या पात्रामध्ये काय ठेवलेलं आहे? ठेवा. दिसत नाही, विश्वासाचा ठेवा, आत्म्याचा ठेवा. कशासाठी? की त्याच्याकडून देवाचे सामर्थ्याचे गौरव व्हावे. हा ठेवा माझ्यामध्ये तुमच्यामध्ये कशासाठी आहे? पवित्र आत्मा कशासाठी आहे? पवित्र होण्यासाठी. आपण पवित्र होतो तेव्हा देवाचे गौरव होते, त्याच्याशिवाय देवाचे गौरव होणार नाही. आपण विचारात पवित्र होतो. आपण पवित्र कशामुळे होतो? देहाने पवित्र होतो का? विचारांमध्ये. ज्याचे विचार पवित्र तो पवित्र, ज्याचे विचार अपवित्र तो अपवित्र. मग तुम्ही देहाला कितीही धुवा, हालेलुया, आपले विचार जोपर्यंत पवित्र होत नाही तोपर्यंत आपण पवित्र नाही. आणि आपल्याला पवित्र करण्यासाठी पवित्र आत्मा आपल्यामध्ये देवानं ठेवलेला आहे. जेवढे आपण त्याला मिळू तेवढा तो आपल्याला भरतो. हालेलुया. हमें पवित्र आत्मा इसलिए दिया है कि हम पवित्र हो जाए. हालेलुया. वचन 8, आमच्यावर चोहूकडून संकटे येतात परंतु आम्ही संकुचित झालो नाही, आम्ही पेचात पडलो परंतु आम्ही निराश झालो नाही. कारण आमचं लक्ष कुठे होतं? मधल्या ठेव्यामध्ये होतं. बाह्य गोष्टी बदलत राहतील. आज संकट आहे, उद्या चांगलं असेल, आज दुःख आहे, उद्या सुख असेल, आज आजार आहे, उद्या आरोग्य असेल, परिस्थिती बदलेल. परंतु मधला ठेवा, विश्वासाचा ठेवा, आत्म्याचा ठेवा बदलत नाही. आणि तो बदलत नाही. संकट येतील पण त्यावेळेला आपली परिस्थिती काय होईल? आपण कुठे पाहतो? बाहेर पाहू, रिकामी असू तर आपण पडू. लेकिन जब हम अंदर की ओर देखते हैं कि मुझ में जो है वो जग में है उससे बड़ा है, तो हम खड़े रहते हैं. कुछ भी हो जाने दो, प्रभु यीशु मेरे साथ है, वो मुझे नहीं छोड़ेगा. जब उसको हम संभालते वो हमें संभालता है. हालेलुया. आम्ही निराश झालो नाही. आमचा पाठलाग होत आहे परंतु आम्ही टाकलेले नाही. आम्ही खाली पडलेले आहो परंतु आमचा नाश होत नाही. सैतान खूप काही करेल तुम्हाला पाडायला, तुमचं पेला उलटा करायला, परंतु जोपर्यंत तुमचा प्याला भरलेला आहे तोपर्यंत तो काही करू शकत नाही. सैतान तुम्हाला शिवत नाही, नाही का? वचन आहे काय? पण जेव्हा प्याला रिकामी आहे त्याला काय, तो उलटा असो की सुलटा असो त्यामुळे त्याच्यामध्ये हवाच असणार. परंतु जो भरलेला आहे त्याला प्याला उलटा करवत
जो देवाच्या आत्म्यानं जन्मलेला आहे त्याच्याने पाप करवत नाही असं लिहिलं. मला पाप करायचं नाही. का? कारण जो माझ्यामध्ये आहे त्याला मला सांभाळायचं, मला त्याला मान द्यायचं. हालेलुया. तिसरी गोष्ट, धावताना ज्याचा प्याला रिकामी आहे तो लोकांकडे पाहत होता आणि लोक टाळ्या वाजवत होते. का? कारण तो पहिला आला. जिसका प्याला एम्प्टी था, उसका ध्यान भी लोगों की तरफ था और लोगों का ध्यान भी उसकी तरफ था, क्योंकि वो पहला आ रहा था. लोग तालियां बजा रहे थे. क्या बात है. हालेलुया. उसका ध्यान लोग क्या बोलेंगे उसके ऊपर था. लोक काय बोलतील. हालेलुया. त्याचे ध्यान लोकांकडे लागलेले होते, त्याचे ध्यान पहिलं येण्याकडे लागलेलं होतं आणि त्याचं ध्यान जगाकडे लागलेलं होतं. परंतु त्याचं ध्यान मध्ये काय आहे त्याची त्याला चिंता नव्हती. परंतु ज्याचा प्याला भरलेला होता तो कुणाकडे पाहत होता धावताना. तुम्ही पाहिलं का राकेश कसा धावत होता. ज्याचा प्याला भरलेला होता तो पेल्याकडे धावून हळूहळू असं धावत होता नाही का. त्याचं लक्ष कुठे होतं. का? कारण नियम होता तू सांडू नकोस. हालेलुया. जो आत्म्याने भरलेला आहे त्याचं लक्ष जगाकडे नाही. कोण काय बोलतंय, काय बोलायचं ते बोलू द्या. प्रभू मला काय बोलतो ते मला पाहायचं. प्रभू मेरे बारे में क्या बोलता है, उसको मैं पसंद हूँ. लोग क्या बोलेंगे, कितना अच्छा है, अरे कितना बड़ा है, क्या क्या करता है, इतना करता है, क्या अच्छा है. नहीं, प्रभू तू क्या कहता है. माझे विचार तुला मान्य आहेत का. मी कशासाठी करतोय. मी तुझ्यासाठी करतोय की माझ्या नावासाठी करतोय. हालेलुया. बरोबर की नाही. हा विचार करायचा की प्रभू माझं लक्ष तुझ्यावर धावताना माझं लक्ष तुझ्यावरती असू. मला पहिलं येणं महत्त्वाचं नाही आहे. मला तुला सांभाळणं आणि तुझ्यापर्यंत सुखरूप पवित्र पोहोचणं मला महत्त्वाचं आहे. हालेलुया. इब्रिकरास पत्र 12वा अध्याय 1 ते 2. Hebrews chapter 12 verse 1 to 2. पर नवंबर 1914 इब्राहिम की किताब उसका 12वां अध्याय वचन 1 से 2 तक. इस कारण जबकि गवाहों का ऐसा बड़ा बादल हमको घेर हुए है, तो आओ हर एक रोने वाले की वस्तु और उलझाने वाले पाप को दूर करके वह दौड़ जिसमें हमें दौड़ना है धीरज से दौड़े और विश्वास के कर्ता और सिद्ध करने वाले यीशु की ओर ताकते रहे, जिसने उस आनंद के लिए जो उसके आगे धरा था लज्जा की कुछ चिंता न करके क्रूस का दुख सहा और परमेश्वर के सिंहासन की दाहिनी ओर जा बैठा. हालेलुया. जे प्रभू येशूला मिळालं तेच आपल्याला वचन दिलं आहे की नाही. तर आपण कुठे बसणार आहोत. आपल्या बापाच्या बाजूला, येशूच्या बाजूला बसणार आहोत. हालेलुया. मग तिथे पोहोचण्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. जे प्यालामध्ये आहे ते सांभाळावं लागेल. बघा, तर आपण साक्षीच्या एवढ्या मोठ्या ढगाने वेढलेले आहोत. म्हणजे इतक्या साक्षी आपण इब्रिकराच्या 11व्या अध्यायात वाचल्या. प्रत्येक देवाच्या माणसाविषयीची साक्ष दिलेली आहे. ते कसे विश्वासानं चालले, ते कसे सांभाळून चालले. म्हणून आपणही प्रत्येक ओझे व सहज अडवणारे पाप टाकून धावताना काय आहे. हम जब दौड़ते हैं तो क्या होता है, बर्डन होता है, ओझं असतं आणि सहज अडवणारं पाप असतं. आपलं लक्ष सहजपणे जगाकडे जाऊ शकतं. कपाकडून आपलं लक्ष कुठे जातं, जगाकडे. सहज अडवणारं पाप आपलं कप उलटं करू शकतं. पण आपण त्या धावेवरून धीराने धावावे, सांभाळून धावावे. धाव पण सांडू नकोस.
धीर धर, उलट नको करूस, तुझ्यामध्ये आहे ते सांभाळून ठेव, आपके जो अंदर रखा है उसको संभल के चलो, धीर से चलो. आपण आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. त्या कपामध्ये कोण आहे? विश्वास आणि त्याचा पूर्ण करणारा येशू, त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे. विश्वासाचा आत्मा आपल्याला दिलेला आहे. त्याच्याकडे पाहत धीराने धावावे. कुठे पाहायचंय? बाहेर पाहायचंय की मध्ये पाहायचंय? मध्ये. की मी कोण आहे, मला प्रभूने कशासाठी बनवलं, त्याने मला काय दिलेलं आणि कशासाठी दिलं, हा विश्वास. उसकी ओर देखे. वो अभी वो कहाँ है? वो दिखता है नहीं, उसको हम अंतर्याम में जानते हैं कि वो है, क्योंकि उसने मुझे बदला है. आणखी काय पाहिजे? चमत्कार. जीवन बदल ह्यापेक्षा मोठा चमत्कार कोणता आहे का? नाही. मग आपल्याला चमत्कार बघायचा असेल तर स्वतःकडे पहा. आपको चमत्कार देखना है, खुद की ओर देखो और सोचो कि प्रभु मैं कैसे था और आज तूने मुझे कहाँ लाके छोड़ा. छोड़ा नहीं, कहाँ लाके रखा. हालेलुया. मैं कैसे था और अब मैं कैसे हूँ. मैं तो तेरी वचन भी जानता नहीं था, आज तो तूने मेरे वचनों से भर दिया है. हर एक परिस्थिति के लिए आपके पास मेरे लिए वचन है और आप मुझे उस परिस्थिति में बोलते हो मेरे साथ कि क्या करना चाहिए. ये ज्ञान तो हमें जब तुम्हारे दूर थे, हम तो तुमसे दूर थे, तो हमें नहीं था, लेकिन तुमने हमें ज्ञान दिया है. वही चमत्कार है. तो प्रभु मैं कैसा था, आज मैं कैसा हूँ, और आप मुझे बदल रहे हो, दिन ब दिन मुझे बदल रहे हो. मेरी कमियां मुझे दिखाते हो और मुझे शक्ति देते हो उस कमियों के ऊपर प्रभुत्व करें. हालेलुया. त्याच्या पुढे जो आनंद ठेवला होता, धाव होती ना, कुठेतरी संपलेली होती ना धाव येशूची. कुठे होती, कुठे पोहोचायचं होतं त्याला. येशूचं लक्ष कुठे होतं? स्वतःवरती नव्हतं. त्याचं लक्ष, जो आनंद ठेवलेला होता, बापाचा खरा आनंद कुठे आहे? बापाच्या बाजूला. त्या आनंदाकडे त्याचं लक्ष होतं. प्रभु यीशु मसीह का ध्यान वो आनंद के पास था. जो आनंद प्रभु अपने पवित्र पिता के साथ में बैठने के कारण है, उसकी समक्षता में है, उसका ध्यान उधर था. आणि जो आनंद ठेवला होता त्यामुळे त्याने लाज तुच्छ मानून, लोक काय बोलतात त्याला तुच्छ मानलं. लोग क्या कहते हैं उसको प्रभु ने तुच्छ माना. उसका ध्यान लोगों की तरफ नहीं था, उसका ध्यान जो उसके अंदर था, वो बोल रहा था कि मैं और मेरा बाप एक है, उसके ऊपर था. और वो बोल रहा था कि मेरे बाप बगैर में कुछ नहीं कर सकता. हालेलुया. उसका ध्यान उसके ऊपर था. आणि त्याने लाज तुच्छ मानून वधस्तंभ सोसला. आपल्याला पण सोसावं लागेल. आत्म्यानं चालणं सोपं नाही. आपल्याला खूप गोष्टी सोडाव्या लागतात. इतकं सोपं आहे का? नाही. आपल्याला काहीतरी करावं लागतं. फुकटवारी दिलं आहे, पण ते टिकवण्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं. त्यानं सगळं वधस्तंभावरती आपल्याला फुकटवारी दिलं, परंतु ते घेऊन आपल्याला टिकवणं आपलं काम आहे. निर्णय आहे. आपोआप नाही येणार ना. मी कसंही राहिलो तर चालेल का? नाही, मला टिकवून ठेवायचं आहे. त्यानं त्याचं काम केलं आहे, मला माझं काम करायचं. त्यानं देण्याचं काम केलंय, परंतु राखण्याचं काम मला करायचं. त्यानं पेला भरलेला आहे, परंतु भरलेला पेला टिकवून ठेवायचा आहे, सांडायचं नाही. ते माझं काम आहे. मी कसाही वागलो तरी चालणार नाही. हालेलुया. तर त्याने लाज तुच्छ मानून वधस्तंभ सोसला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. आपल्याला बसायचंय, मग एकच गोष्ट करायची, ते दिलं आहे ते शेवटपर्यंत टिकवून ठेवायचं.
कष्ट येतील, संकट येतील, दुःख येतील, लाज मानणार, आपल्या लोक काही बोलणार, लाज वाटेल, लज्जा लगेगी, शेम. लेकिन परंतु लाज वाटून घ्यायची नाही. प्रभूकडे पाहायचं, आपल्या कपाकडे पाहायचं. हालेलुया. ज्याप्रमाणे दावीद म्हणाला, माझा पेला भरून वाहत आहे. हालेलुया. प्रभू, माझा वेळेला रिकामी नाही, कारण मी तुझ्याकडे पाहत आहे. हालेलुया. चौथी गोष्ट, चित्त. आणि चित्त, त्या माणसाचं चित्त ऐहिक गोष्टीकडे होतं, जगातील गोष्टीकडे होतं. मान, धन, नाव, पद ह्याच्या मागे वळून तो पाहत होता, बाजूला पाहत होता, नाही का? त्याचं चित्त कुठे होतं? जगातील गोष्टी. ज्याचा प्याला रिकामी आहे त्याचं लक्ष कुठे आहे? जगातील गोष्टीकडे. हालेलुया. आता आपण परीक्षा करू की माझं लक्ष कुठे असतं. माझे पैसे गेले तर माझं लक्ष कुठे असतं? माझा मान कोणी हिरावून घेतलं, माझं लक्ष कुठे आहे? माझा सन्मान कोणी दिला नाही तर माझं लक्ष कुठे आहे? मला कोणी बोललं तर माझं लक्ष कुठे आहे? प्रभू, हालेलुया. काय सोपं आहे. आनंद हा निर्णय आहे, भावना नाही. आपल्याला करायचं आहे, मला आनंद मिळवायचा आहे, मला आनंदी राहायचं आहे. त्यासाठी सर्वांना आनंद करा, आपोआप नाही मिळणार. मला निर्णय घ्यावा लागेल, निर्णय घ्यावा लागेल. क्षमा करणं सोपं आहे, निर्णय घ्यावा लागेल. तुम्हाला क्षमा करावी लागेल. प्रेम करणं सोपं आहे शत्रूवर, निर्णय घ्यावा लागेल. फिलिंग नाही, भावना नाही, निर्णय. फिलिंग येतील आणि जातील, निर्णय घ्यायचा. हो, मला प्रेम केलंच पाहिजे, मला क्षमा केलीच पाहिजे, मला आनंद केलाच पाहिजे. हालेलुया. बघा, योहान 21:20-22. आपण दुसऱ्यांकडे पाहतो, हा कसा चाललाय, तो कसा चाललाय, तो कसा चाललाय, तो कसा चाललाय. प्रभू सांगतो, तुला त्याचे काय, तू माझ्या मागे आहे. आपलं लक्ष दुसऱ्यावरती होतं जेव्हा आपला पेला रिकामी असतो. हालेलुया. योहान 21वां अध्याय 20 और 22, 20 से 22 तक हम पढ़ेंगे. जॉन चैप्टर 21 वर्स 20 एंड 22. पन्ना नंबर 163, यूहन्ना की किताब उसका 21वां अध्याय वचन 20 से 21 तक. पतरस ने मुड़कर उस पेड़े के पीछे आकर देखा जिससे यीशु प्रेम रखता था, और जिसने भोजन के समय उसकी छाती की ओर झुक कर पूछा, हे प्रभु, तेरा पकड़ने वाला कौन है? उसे देखकर पतरस ने यीशु से कहा, हे प्रभु, इसका क्या हाल होगा? यीशु ने उससे कहा, यदि मैं चाहूं कि वह मेरे आने तक खड़ा रहे तो तुझे इससे क्या, तू मेरे पीछे हो ले. मग पेत्राने वळून ज्या शिष्यावर येशू प्रीती करीत असे आणि जो त्या जेवणाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला होता, आणि हे प्रभू, तुला शत्रूंच्या हाती देणारा कोण आहे, असे जो म्हणाला होता, त्याला मागे चालताना पाहिले. हा कोण होता? कोणाबद्दल बोलतोय? स्वतःबद्दल बोलतोय तो योहान. तो स्वतःचं नाव नाही सांगत. योहान काय सांगतोय? जो प्रभूच्या उराशी टेकलेला होता, स्वतःबद्दल लिहितोय ना तो. वो खुद के बारे में बोल रहा है. कोण ना प्रभूच्या उराशी कोण टेकलेला सांगा? योहान. मग तो स्वतःचं नाव नाही लिहित. हालेलुया. त्याला मागे चालताना पाहिले पेत्रानं आणि म्हटलं, वचन 21, यावरून पेत्र त्याला म्हणाला, पाहून येशूला म्हणाला, आणि हे प्रभू, याचे काय? मी कसा मरणार तू मला सांगितलंस, हा कसा मरणार? हालेलुया. हालेलुया. पेत्राचं लक्ष कुठे होतं? दुसरं कसे मरणार त्याच्यावर. त्याला प्रभूने जसं मरण सांगितलं त्या मरणावरती त्याचं लक्ष नाही. हालेलुया. कारण रिकामी होते. ते प्रभूनं पेंटेकॉस्टच्या दिवशी भरले. हालेलुया. जेव्हा आपण रिकामी असतो तेव्हा आपण दुसऱ्यांना सांगतो, आपण विचारतो ह्याचं काय होणार, त्याचं काय होणार. आपलं लक्ष कुठे असतं?
दुसरा किती भरला आहे, दुसरा किती रिकामी आहे, हां त्याने हे केलं, त्याने ते केलं. आधी स्वतःला बघायचं की माझं किती भरलेलं आहे, प्रभू माझं काय होणार, मी कुठे आहे. येशूने 22 वचन, येशूने त्याला म्हटले, मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर त्याचे तुला काय, तू माझ्या मागे ये. तो 1000 वर्ष जरी राहायचं असेल त्याला राहू दे, पण तुझं तुला सांगितलं आहे, तू माझ्या मागे ये. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला प्रभूने मार्ग दिलेला आहे. कोणाचा मार्ग हलका आहे, कोणाचा कष्टाचा आहे, कोणाचा दुःखाचा आहे, कोणाला कोणते प्रश्न आहेत, कोणाला कोणते प्रश्न आहेत. माझे प्रश्न तुमचे प्रश्न आहेत का? मी जे कष्ट भोगतो तुम्हाला भोगायला लागतात, तुम्ही जे कष्ट भोगतात ते मी करू शकतो का? प्रत्येकाला त्याच्या दुःखाचा वाटा प्रभूने दिलेला आहे. हर एक को दुख का वाटा प्रभु ने दिया है. हमें उस पहले पे देखना है. और प्रभु कहता है तुला त्याचं काय, तुम्हें उसके बारे में क्या है, तू माझ्या मागे, आप मेरे पीछे आ जाओ. जैसा मैं गया वैसा मेरे पीछे आ जाओ. जहाँ मैं हूँ वहाँ आप भी होगे. हालेलुया. बरोबर की नाही? तुला त्याचे काय, तू माझ्या मागे. आपलं लक्ष दुसरीकडे न लागता आपण स्वतः आपली परीक्षा करावी की मी भरलेलो आहे की नाही. तर मला भर. हालेलुया. जर आपण देवाला ध्यानात धरलं नाही, जर आपलं लक्ष प्रभूकडे नसेल, तर शैतान आपोआप ऑटोमॅटिक डिफॉल्ट आपल्या मनाचा ताबा घेतो. पटतं का? जर मी माझ्या हृदयाला प्रभूला प्रिय मानलं नाही, प्रभूच्या आत्म्यानं भरवून घेतलं नाही, तर शैतान माझ्या अनेक विचार जे देवाला आवडत नाही त्यांना मला भरवून टाकतो. रोमकरास पत्र 1 अध्याय 28 वचन. जर माझं प्रभूकडे लक्ष नसेल तर शैतान माझं लक्ष केंद्रित करणार. रोमकरास पत्र 1 अध्याय 28 वचन. पन्ना नंबर 209, रोमियो की किताब उसका 1 अध्याय वचन 28. जब उन्होंने परमेश्वर की पहचानना न चाहा तो परमेश्वर ने भी उसे उनके निकम्मे मन पर छोड़ दिया कि वे अनुचित काम करें. रोमन्स चॅप्टर 1 वर्स 28. देवाला ध्यानात धरणं हे जसे त्यांनी पसंत केले नाही. हालेलुया. रिकामा पेला असतो त्याचं काय होतं? देवाला ध्यानात धरणं त्याला पसंत नसतं. काय देव करत बसायचं आहे, लेट मी एन्जॉय, बाद में देखा जाएगा. म्हातारा झाल्यावर पश्चाताप करू, बाप्तिस्मा घेऊ, आता मला जगू दे, मजा करू दे. हां काय तेच चाललंय ना हल्ली. खाओ पिओ मजा करो. तर चोरासारखं शेवटी सांगेल प्रभू माझी आठवण कर, पहिले तू मला घे. हां लोक तसंच करतात. चोराला घेतलं नाही का, मला नाही का घेणार. हो चोराला घेतलं, आपल्याला घेतील का माहिती नाही. त्यामुळे आज म्हटलेला दिवस आहे तोपर्यंत त्याला भरवून घे. जर मी त्याला ध्यानात धरणं पसंत केलं नाही तर शैतान मला भरून टाकणार. हवा मला भरेल नाही का. रिकामी असते त्याच्यात काय असते, हवा म्हणजे जग. बघा, देवाला ध्यानात धरणं हे जसे त्यांनी पसंत केले नाही तसे देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास नापसंत केलेल्या मनाच्या स्वाधीन करून दिलं. जर देवाच्या आत्म्याने आपण भरलेला आपल्याला पसंत नसेल तर देव सांगतो तुम्ही रिकामी जा. चॉइस है, निर्णय है, हमें चॉइस करना है कि हमें भर के रहना है या एम्प्टी रहना है. हालेलुया. बराबर कि नहीं? वो भरना चाहता है, लेकिन भरना हमारी बात है ना. हमें जाना चाहिए उसके पास और बोलना है प्रभु मुझे भर, मुझे भर. प्रार्थना क्या है? खुद को उससे भरना है, बस वही प्रार्थना है. जब वो हमें भरता है तो जिंदगी की सारी चीज़ें मिल जाती हैं.
मिलती है कि नहीं? हो, कहीं कमी पड़त नहीं। जब हम खुद को उससे भर लेते हैं तो हमें कोई भी चीज़ की ज़रूरत हमारी पूरी हो जाती है। हमारी सारी ज़रूरतें पूरी होती है, मांगना भी नहीं पड़ता है। बस हम प्रभु को बोलते हैं, प्रभु हमें ऐसा चाहिए, बस मिल जाता है। हालेलुया। हां, जर मी त्याला भरून घेतलं नाही तर सैतान मला भरतो। वचन 29 बघा, तर नापसंत केलेलं मन म्हणजे रिकामी मन, त्याच्यामध्ये काय काय भरलेलं होतं? 29वं वचन, ते सर्व अन्याय, दुष्टाई, लोभ व वाईटपण यांनी भरलेले असतात. कशाने भरले गेले? देवाच्या आत्म्यानं जर भरलेलं पसंत नसेल तर ह्या सर्व गोष्टी भरून जातील. पाणी काढल्यावरती तिथे काय येतं? हवा. रिकामी असतं का? नाही, हवा असते त्याच्यामध्ये, जग असतं. ते भरलेले असतात. खून, कलह, कपट, दुर्भाव यांनी भरून गेलेले आहेत. आत्म्यानं भरलेलं असतं किंवा देहानं भरलेलं असतं, वाईटानं भरलेलं असतं. ह्या पात्राला भरावं लागतं. कशानं भरायचं? आपल्या हातात आहे. काय? ह्या पात्राला भरावं लगता। हमारे गाड़ी में हम क्या डालते हैं? पेट्रोल डालते हैं ना। पेट्रोल खत्म होने को आया तो क्या होता है? हाँ, इंडिकेटर आता है ना, रिजर्व इंडिकेशन बताता है ना। रिक्शा चलाते हैं भाई, क्या होता है जब पेट्रोल खत्म होता है? रिजर्व होता है, रिजर्व पे आता है ना गाड़ी, तो क्या होता है? इंडिकेशन आता है, डिंग 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 डिंग। कार में भी वैसे होता है ना। वो हम इंडिकेटर को ही कट कर देंगे तो क्या होगा? कटकटच जाऊ दे ना। काय घडी घडी इंडिकेटर टिक 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 करतंय, लाईट दाखवतंय, पेट्रोल संपेल सांगतंय, वायरच काढून टाकायची। रात गई बात गई, कुछ आवाज ही नहीं है, चलेगा? जो पवित्र आत्मा हमें दिया है वो इंडिकेट करता है कुछ गड़बड़ है, भर लो, गड़बड़ है, रिजर्व पे है, भर लो। हम क्या करते हैं? कटी कर देते हैं। वो बाद में बोलते हैं अरे ऐसा कैसे हो गया, क्या हो गया, ये क्यों हुआ, ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, कोई जाने ना। ऐसा है ते। हाँ, ये क्या हुआ नहीं, तुमने वायर कट डाली। हालेलुया। रिझर्व झाल्यावरती आपण काय करतो? भरतो की नाही? हां, मग जेव्हा पवित्र आत्मा सांगतो भरून घे, संपेल, संपल्यावरती काय करतो? भरायचं असेल तर गाडीमध्ये पेट्रोलच नाही आणि पेट्रोल भरायचं आहे, मग काय करतो? रस्त्यावरती बंद पडल्यावर धक्का मारो। पाहिजे का कोणी धक्का मारायला तुम्हाला? हां, मग भरून घ्या ना। इंडिकेटर आल्यावरती भरून घ्या। या पेट्रोल स्टेशनला या ना, इकडे काय भरलं जातं? हां, हे कशासाठी आहे? हां, इकडे दर आठवड्याला भरलं जातं। मग वापरा। इंडिकेटर दाखवायला लागले की परत या। वायर नका कापू, मला नाही जायचं, मला काय करायचंय? वायर काढणं म्हणजे काय? जाऊ ना, महिन्याला एकदा तोंड दाखवायला काय फरक पडतो? जाएंगे या महीने में एक बार, 3 रविवार बोला है ना, 1-2 टालेंगे, तीसरे रविवार जाएंगे। हम आए। हाँ, ऐसा है नहीं। यहाँ क्या भरा जाता है? आत्मा, प्रभु की वचन, जिससे हम जिंदा रहते हैं, हमें जीवन के मार्ग पता चलते हैं। हमारी गाड़ी एम्प्टी नहीं होती है, हमें किसी का धक्का लगाना नहीं पड़ता है, हमें किसी को बोलना नहीं है मेरा हो गया, मेरे लिए प्रार्थना करो। आम्ही प्रार्थना करू, तुम्ही काय करणार?
काय लोक सांगतात ना आमच्यासाठी, हां ठीक आहे सांगा, नाही असं नाही, भरून घ्या, भरून घ्या, रिकामी राहू नका. रिकामी झालं की मी सांगाल माझ्यात पेट्रोल भरा ना, मला एक एक ते दे ना, एक बाटली टाक रे. तुम्ही भरले का? एक बाटली द्या ना. तुम्ही भरा, स्वतः भरा, रिकामी राहू नका. ह्या पेट्रोल स्टेशनवरती पेट्रोल भरा. आमेन. धार्मिक ध्यान आत्मिक गोष्टीकडे, स्वर्गीय संपत्तीकडे, न्यायीपणाकडे, देवाच्या राज्याकडे होते. त्याचा पेला भरलेला होता. त्याचं लक्ष कुठे होतं? देवाच्या राज्याकडे. प्रभूला काय पसंत आहे त्याच्याकडे, आत्मिक गोष्टीकडे. आणि तो देवाच्या समक्ष धावत होता. जेथे जेथे जात होता तिथे त्याच्या देव बरोबर होता. हालेलुया. देवाची समक्षता पाहिजे. कोणाला वाटतं देव माझ्या बरोबर असावा? का आपण मनात धरून चालतो माझ्या बरोबर, देव माझ्या बरोबर आहे? पहा, आपण जीवनाचे वेगवेगळे भाग करून ठेवतो. सोशल लाईफ, फॅमिली लाईफ, वर्क लाईफ, आणखी कोणतं लाईफ? पर्सनल लाईफ, बाकी चर्च लाईफ, प्रेयर लाईफ. किती भाग केलेत आपण जीवनाचे? भाग करतो ना. पण प्रभूचं जीवन एकच आहे. प्रभूच्या जीवनाला भाग आहेत का? मग जेथे तू जाशील तेथे मी तुझ्या संगाती, म्हणजे सर्व जीवन त्याचंच आहे आणि आपल्या जीवनाला भाग नहीं है. हमारा जीवन जो है उसका है और उसका ही है. समजा की नाही? आपल्याला काय वाटतं, मी प्रभूसाठी जे काही करतो ते आत्मिक आणि माझ्या घरी जे काम करतो ते दैहिक, असं आहे ना? नाही. तुम्ही जे काही करता ते प्रभूसाठी करता म्हणून जीवापासून करा. जीवनाचे भाग नाही आहेत. जीवन एकच आहे आणि त्या जीवनानं तुमचा पेला भरलेला आहे. आणि जे काही तुम्ही करता ते त्याच्यासाठी करता, त्याच्यामधून करता, त्यानं दिलेल्या शक्तीनं करता. आप रिक्शा भी चलाते हो उसके लिए चलाते हो, आप काम करते हो उसके लिए करते हो, आप खाना बनाती हैं उसके लिए बनाती हैं. वैसा करो. हालेलुया. जीवन बदलून जाईल. काय नवऱ्यासाठी जेवण बनवायचं असेल तर जाऊ दे ना, काय मीठ थोडं जास्त पडलं चालेल. नवरा काय बोले नाही. छान आहे विचार. हालेलुया. नाही, प्रभूसाठी बनवा. झाडू मारता प्रभूसाठी मारा. आपल्या जीवनाचे भाग नाही आहेत. हमारे जीवन के पार्ट्स नहीं है, एक ही जीवन है. जो भी हम करते हैं वो प्रभु के लिए करते हैं. वो दिए हुए जीवन से करते हैं, वो दिए हुए शक्ति से करते हैं. ये भावना से चलना है तो हम भरे हुए रहते हैं. हालेलुया. देखो सही है ना? ऐसे ही आपल्या जीवनाचे भाग नाही, एकच आहे. जे काही तुम्ही करता ते सर्व प्रभूचं आहे. जेथे तुझं धन आहे तेथे तुझं चित्तही लागेल. नीतिसूत्र 23:26. नीतिसूत्र 23:26. पन्नास 793 नीति वचन उसका 23वां अध्याय वचन 26. हे मेरे पुत्र, अपना मन तेरी ओर लगा और तेरी दृष्टि मेरे चार जन्म पर लगी रहे. हालेलुया. पापापासून दूर राहायचं असेल तर एकच मार्ग आहे. काय? आपण रोज काय विचार करतो, मला पाप करायचं नाही, मला पाप करायचं नाही, मला पाप करायचं नाही, मला पाप करायचं नाही, पण पाप होतं. त्यापेक्षा आपलं लक्ष पापाकडून काढून प्रभूकडे लावलं तर पाप होतच नाही. बघा, अनुभव घ्या. हालेलुया. माझ्या मुला,
तू आपले हृदय मला दे. काय पाहिजे मग प्रभूला? आपलं मन पाहिजे. आपलं मन कुठे लागलेलं आहे? मला हृदय दे, माझं मन, तुझं मन मला दे. आणि तुझे डोळे माझ्या मार्गाच्या ठाई आनंदित असो. तुला जो मार्ग दिलेला आहे ते सांभाळून चालण्यास तुला आनंद वाटो. भाग पडतं म्हणून करू नकोस. पालक सांगतात म्हणून करू नकोस. पालक बोलतात म्हणून तू करू नकोस. पालक बोलतात म्हणून टायमावर यावं लागतं का? पालक बोलतात म्हणून प्रार्थनेला येतो का? नाही. जो माझ्यामध्ये आहे तो मला घेऊन जातो वेळेवर. कारण तो मला सांगतो, उठ, वेळ झाली, निघ. 10 मिनिटाच्या लवकर पोचायला काय होतं? ट्रॅफिक असेल, निघ लवकर. तुम्ही चला आम्ही येतो नाही, तुम्ही चला आम्ही येत आहोत नाही. तो सगळं करतो. तो सांगतो, चल वेळ झाली, उठ. काय ज्याकडे तू चित्त लावशील तिथे तुझं धन आहे. बऱ्याच गोष्टी आहेत ना ध्यान लावण्याबद्दल. वरील गोष्टीकडे चित्त लावा, पृथ्वीकडील गोष्टीकडे लावू नका. कोलोसियन्स चॅप्टर 3, कोलोसीकरास पत्र 3 अध्याय 2 वचन. एक ते 4 आपण वाचू. कोलोसीकरास पत्र 3 अध्याय 1 ते 4. पन्ना नंबर 279, कलस्यों की किताब उसका 3 अध्याय वचन 1 से 4 तक। अतः जब तुम मसीह के साथ जिलाए गए तो स्वर्गीय वस्तुओं की खोज में रहो, जहाँ मसीह विद्यमान है और परमेश्वर की दाहिनी ओर बैठा है। पृथ्वी पर की नहीं परंतु स्वर्गीय वस्तुओं पर ध्यान लगाओ, क्योंकि तुम न मर गए और तुम्हारा जीवन मसीह के साथ परमेश्वर में छिपा हुआ है। जब मसीह जो हमारा जीवन है प्रकट होगा, तब तुम भी उसके साथ महिमा सहित प्रकट किए जाओगे। हालेलुया. धाव आहे, कसं धावायचं आहे तेही सांगितलं आहे की नाही? हो. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेलो आहेत का? नक्की? हो, खात्री आहे ना? तर ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे बसला आहे, तेथल्या वरल्या गोष्टी मिळवायला झटा. कोणत्या गोष्टी वरल्या? म्हणजे आत्मिक गोष्टी. आत्मिक गोष्टी मिळवायला झटा, आत्मिक दानं मिळवायला झटा, आत्मिक फळं मिळवायला झटा. की प्रभू माझी प्रार्थना ऐकली जावी, मी हात ठेवला रोग बरे व्हावे, मला तुझे दृष्टांत व्हावे. हालेलुया. नाही का? वरल्या गोष्टींकडे चित्त लावा, त्या कपाकडे चित्त लावा. देवाचे राज्य कुठे आहे? तुमच्या मध्ये. मग वरलं राज्य कुठे आहे? वरील गोष्टी कुठे आहे? ख्रिस्त कुठे बसलेला आहे? तुमच्या हृदयात. ख्रिस्ताला तुमच्या हृदयात पवित्र माना, आहे ना वचन? हो. पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. जगातील गोष्टीकडे लक्ष लावलं तर आपण पडू. आमचे जीवन जो ख्रिस्त तो जेव्हा प्रकट होईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट, आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. किती जीवन आहेत? तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला. कोण उठला? तुम्ही उठला की तो उठला? तो उठला. त्याच्या जीवनानं तुम्ही तारले गेला, तो तुम्हामध्ये राहतो. तुमचं जीवन मेलं म्हणजे किती जीवन आहे? पर्सनल लाईफ, वर्क लाईफ, सोशल लाईफ, प्रेयर लाईफ, आत्मिक लाईफ, स्पिरिच्युअल लाईफ, वन लाईफ. माझा पेला जीवनानं भरलेला आहे. मी जेथे जेथे जातो तेथे तो माझ्या संगती आहे. मी प्रार्थनेला जातो, मी काम करतो, मी ट्रेनमध्ये प्रवास करतो, मी गाडी चालवतो, माझ्याबरोबर आहे. तो मला सांगतो, तो मला शक्ती देतो. जीवन एकच आहे, त्याचं जीवन तो माझ्यामध्ये जगतो. आपण जीवनाचे भाग नाही करायचे, एकच जीवन. आमचे जीवन तो जो ख्रिस्त तो जेव्हा प्रकट होईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट व्हा. आपल्याला पोचायचं आहे. त्याचे जे गौरव आहेत ते आपल्याला मिळवायचे आहेत. हालेलुया.
5वी गोष्ट होती, प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक घेतले नाही. ज्याचा पेला रिकामी होता त्याचं पाऊल कसं पडत होतं? फास्ट. काळजीपूर्वक नव्हतं. तो बेसावध होता. सावध होता का? बेसावध. त्याचं कप कसं करत होतं? नाही का? हलत डुलत होतं. कारण त्याच्यामध्ये काहीच नव्हतं, सांडण्यासाठी काही नव्हतं. त्या प्याल्याबद्दल तो निष्काळजीपणा दाखवत होता. काय होती त्याला? बेसावधपणा आणि निष्काळजीपणा. मग आपण जेव्हा रिकामी असतो तेव्हा कसे धावतो? बेसावध आणि निष्काळजी. देखा जाएगा, आगे होगा वो देखा जाएगा. परंतु ज्याचा प्याला भरलेला होता त्याने प्रत्येक पाऊल धीरानं घेतलं, सांभाळून घेतलं. तो सावध होता आणि काळजीपूर्वक तो चालत होता. काय? बरोबर की नाही? हालेलुया. मग ज्याचा प्याला भरलेला आहे तो कसा चालतो? कसा बघतो? कसा बोलतो? सावध आणि काळजीपूर्वक. कारण काही सांडायचं नाही. जे हृदयात भरलं आहे ते सांडतं कुठून? नाही का? आंबा चेपला तर काय निघतं? हां. मोसंबी चेपलं तर? हां. आपल्याला चेपलं तर? तेच आहे. कोणता रस? 1 पेत्र 3 अध्याय 15 वचन. 1 पेत्र 3 अध्याय 15 वचन. 126 1 पत्रस उसका 3 अध्याय वचन 15. पर मसीह प्रभु जानकर अपने अपने मन में पवित्र समझो, जो कोई तुमसे तुम्हारी आशा के विषय में कुछ पूछे उससे उत्तर देने के लिए सर्वदा तैयार रहो, पर नम्रता और भय के साथ. तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना. हालेलुया. पवित्र व्हायचं असेल तर काय करावं लागेल? त्याला पवित्र मानावं लागेल. ज्या माणसाबरोबर आपण राहतो त्याच्यासारखे आपण होतो. चोराबरोबर राहिलं तर काय होऊ? शिव्या मारण्याबरोबर राहिलं तर काय होऊ? बंडल बोलतो त्याच्याबरोबर राहिलं तर बंडल. पण जो पवित्र आहे त्याच्याबरोबर राहिलं तर पवित्र व्हायचं आहे. मग पवित्र आहे त्याला बोलून घ्यायचं आणि त्याला आपल्या हृदयात पवित्र मानायचं. हालेलुया. आणि तुम्हामध्ये जी आशा आहे तिचे कारण जो कोणी विचारतो त्याला नम्रतेने व मर्यादेने प्रत्युत्तर देण्यास नेहमी तयार असा. बेसावध असू नका, तयार असा. कोणी विचारतो त्याला नम्रतेने आणि मर्यादेने प्रत्युत्तर द्या. तुमची लीनता सर्वांस दिसून येवो. हालेलुया. वचन 16 पढ़िए. और विवेक भी शुद्ध रखो, इसलिए कि जिन बातों के विषय में तुम्हारी बदनामी होती है उनके विषय में वे जो मसीह में तुम्हारे अच्छे चाल चलन का अपमान करते हैं लज्जित हो. हालेलुया. चांगल्या विवेकभावाने आपण विवेकाबद्दल आणि विनयाबद्दल पप्पाने आपल्याला शिकवलं नाही. चांगला विवेकभाव. चांगला विवेकभाव कधी येईल? ख्रिस्ताला माझ्या हृदयात पवित्र मानलं तर तो माझ्यामध्ये राहतो. मला आगडपागड बोलून चालणार नाही. मला नीट बोललं पाहिजे. हालेलुया. मला नीट प्रत्युत्तर केलं पाहिजे आणि चांगल्या विवेकभावाने ते उत्तर दिलं पाहिजे. यावरून की तुमच्या विरुद्ध लोक बोलत असताना काय काय बोलतात लोक आपल्या विरुद्ध? बोलू दे. ते तुमची निंदा करतात. होय, तुमचं कप भरलेलं आहे म्हणून निंदा करतात ना. रिकामी असतं तर निंदा केली नसती. अशासाठी निंदा करतात की त्यांनी ख्रिस्तामधील तुमच्या चांगल्या वर्तणुकीवरून लज्जित व्हावे. तुमचा पेला भरलेला असेल तर त्यांना स्वतःचीच लाज वाटेल. तुम्हाला बोलण्याची गरज भासणार
नाही. काय बरोबर की नाही? हालेलुया. बघा, प्रभूला हृदयात पवित्र मानण्याचे किती फायदे आहेत. साधी सोपी गोष्ट आहे, पण कठीण पण आहे. आणि हे रोज करावं लागेल. एक दिवसाचा खेळ नाही. दिवसेंदिवस त्याचे सान्निध्य आपल्याला बरोबर घेऊन जायचं. आपण त्याला मिळत जायचं. प्रत्येक पाऊल धीराने घ्यायचं आहे. 1 कोरिंथियर 9 अध्याय 24 ते 27. 1 Corinthians chapter 9 24 to 27. पन्ना नंबर 236 1 कोरिन्थियों की 9 अध्याय वचन 24 से 27 तक। क्या तुम नहीं जानते कि दौड़ते दौड़ते सब ही है, परंतु इनाम एक भी ले जाता है। तुम वैसे ही दौड़ो कि जीतो। हर एक पहलवान सब प्रकार का संयम करता है। वे तो एक मुरझाने वाले मुकुट को पाने के लिए ये सब करते हैं, परंतु हम तो उस मुकुट के लिए करते हैं जो मुरझाने का नहीं। इसलिए मैं जो इसी रीति से दौड़ता हूँ, परंतु लक्ष्य ही नहीं, मैं भी इसी रीति से मुझको में लड़ता हूँ, परंतु उससे समान नहीं जो हटवा पिटता हुआ लड़ता है, परंतु मैं अपने देह को मारता कूटता और वश में लेता हूँ। ऐसा न हो कि वो और प्रकार करके हम आपकी किसी रीति से निकम्मा ठहरो। हालेलुया. इथे पण धावण्याची शर्यत पाऊल लिहितोय. पैजेच्या धावणीत धावणारे सर्व धावतात, नाही का? धावणारे खूप आहेत. मॅरेथॉनमध्ये सुद्धा खूप धावतात. पैज म्हणजे काय? प्राइज असतं. बक्षीस मिळवण्यासाठी, बक्षीस पाने के लिए सब दौड़ते हैं, पण एकालाच पैज मिळते. जो पहिला आएगा उसको ही प्राइज मिलता है. हे तुम्हास ठाऊक नाही का आहे? तुम्हास मिळेल असे धावा. काय आहे? तुम्हास मिळेल असे धावा. मॅरेथॉन आणि शर्यत वेगळे फरक आहे. मॅरेथॉन म्हणजे काय? मॅरेथॉनमध्ये पहिलं पोहोचायचं नसतं, तर मॅरेथॉनमध्ये पोहोचायचं असतं. आणि जो पोहोचेल तो जिंकला. धावणाऱ्या शर्यतीमध्ये पहिला पोहोचेल तो जिंकला, परंतु मॅरेथॉनमध्ये जो पोहोचेल तो जिंकतो. म्हणजे किती पण जिंकू शकतो. बरोबर ना? ही मॅरेथॉन आहे. सगळ्यांना बोलावलेलं आहे, सगळे धावत आहेत, परंतु शेवटपर्यंत पोहोचायचं आहे. आपल्याला प्राईज सर्वांना ठेवलेलं आहे. सारखं प्राईज आहे. तुम्हाला वेगळं आणि मला वेगळं आहे का? त्याच्या बाजूला बसणं ह्यापेक्षा आणखी दुसरं बक्षीस काय पाहिजे हो? सोन्याच्या रस्त्यावरती चालायचंय ना 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 ना. त्याच्या बरोबर बसणं ह्यापेक्षा दुसरी गोष्ट कोणती हवी आहे? तुझ्या सान्निध्यात हर्षाची पूर्णता आहे आणि तुझ्या उजव्या बाजूला सर्वकाळची सुखे आहे. हालेलुया. ते बक्षीस मिळवायचंय म्हणून धावा. जे काही आहे ते सांभाळून धावा. परंतु आम्ही ते तर नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे मल्लयुद्ध करणारा. वचन 25. मल्लयुद्ध करणारा प्रत्येक माणूस सर्व गोष्टीत इंद्रिय दमन करतो. कधी कधी आपल्याला लाज वाटते. जिम मध्ये जातात ना लोक. अरे काय ते, त्याला काय वेळ नाही, त्याला काय पडलं नाही. तू जिम मध्ये जिम. सकाळी 5ला काय जातो, संध्याकाळी 5ला काय जातो. त्याच्यावरती काय धावतो काय, ती वजन तू उचलतो काय, तो काय करतो काय, काय खातो काय, प्रोटीन खातो काय, काय काय करतो. हालेलुया. तो देहाची एवढं करण्यासाठी एवढं करतो, तर आपण आत्म्यासाठी किती केलं पाहिजे? तो देहाने बलवान होण्यासाठी एवढं करतो, तर आपण आत्म्याने बलवान होण्यासाठी काय करायला पाहिजे? आपण कमी पडतो. तो 5 वाजता उठू शकतो, आपण 7ला उठा. जरा थांबना, 9ला आहे ना प्रेयर. हालेलुया. बघा,
ते तर नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, परंतु आम्ही अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो. त्यांचा मुकुट एक दिवस निघून जाईल, नाही का? डिग्र्या, तुम्ही मला सांगा 1988 मध्ये ऑलिम्पिक पहिला रनरला 400 मीटरमध्ये कोणाला मिळालं सांगा? ऑलिम्पिक 1988 मध्ये 800 मीटर रनिंगमध्ये किंवा 400 मीटर रनिंगमध्ये पहिलं बक्षीस कोणाला मिळालेलं, गोल्ड मेडल? हां, कोणच ध्यान देत नाही, काही कामाचंच नाही. 5-10 वर्षांनी सगळे विसरून जातात, काही फरक पडत नाही. पड़तो का? किसने कौन सा मेडल जीता है मुझे क्या करना है, मुझे थोड़ी मिला है. मुझे जो जीतना है वो मुझे जीतना है. उनका मेडल जीत के मुझे क्या करेंगे, मैं उनका ध्यान भी हो, मैं ध्यान भी नहीं रख सकता हूँ उसमें, नाही का? विसरतात सगळे. परंतु आपण विसरू नये, कारण मला तो मुकुट मिळवायचा आहे, मला मेडल ठेवलेलं आहे, मुकुट आहे, म्हणून मी धावतो. कशासाठी धावतो? मी तिथे पोहोचावं आणि त्याने जे मला ठेवलेलं आहे ते मी मिळवावं म्हणून मी धावतो. सांभाळून धावतो, बेसावत धावत नाही, काळजीपूर्वक धावतो, निष्काळजीपणानं धावत नाही, सांभाळून धावतो, कारण माझ्यातलं आहे ते सांडू नये म्हणून मी सांभाळतो. मी माझं शरीर कुदळतो. शरीर सांगतं इकडे जा, शरीर सांगतं तिकडे जा, हे कर ते कर, नाही. आत्मा सांगतो नाही. मी धावतो, परंतु अनिश्चितपणे धावत नाही. मला माहित आहे मला कुठे जायचंय. जायचंय दिल्लीला, गेला कलकत्त्याला. हा, दिल्लीची ट्रेन आहे, दिल्लीला जायचं तर दिल्लीचीच ट्रेन पकडावी लागेल ना, कलकत्त्याची पकडून चालेल का? मग जिथे आपल्याला मार्ग दिलेला आहे प्रभूने, त्या मार्गावरतीच चालायचं, जेणेकरून आपण त्याच्यापर्यंत पोहोचू. मध्येच भलतीकडे ट्रेनमधून उतरून दुसरी ट्रेन पकडली तर कुठे जाऊ? हम दूसरा ट्रेन नहीं पकड़ सकते, हमें दिया वही करना है, उसी रेल पे चलना है. मी युद्ध करतो, हे भांडण आहे, देह करू देणार नाही, सोपं नाही, रोजचं मरण आहे. आज जिंकलं म्हणून उद्या जिंकेल्याची शाश्वती नाही. निर्णय घ्यावा लागेल उद्याला. मोह येतील, सैतान पुढे येईल, तेव्हा समजायचं प्रभूशी बोलायचं आहे. आपण बोलतो की नाही बोलतो याच्यावरती आहे, प्रभूची मसलत घेतो की नाही घेतो याच्यावरती आहे. की प्रभू मी काय करू, की मला वाटलं ते मी केलं, माझा धनी कोण? हालेलुया. मी युद्ध करतो, पण ते वाराला मारीत असल्यासारखे करीत नाही. मला माहिती आहे मी कोणाशी झुंजतोय. मी नुसतं झुंजत नाही, मला माहित आहे मी कोणाशी झुंजतोय. मी तर आपल्या शरीराला कुदळतो. काय करायचंय शरीराला? आत्म्याने भरण्यासाठी काय करावं लागेल? देह स्वभावाला कुदळावं लागेल आणि स्वाधीन करून घ्यावं लागेल. नाहीतर काय होईल? मी दुसऱ्यांना उपदेश केल्यावर कदाचित स्वतः नाकारला जाईल. भीती आहे. शेवटपर्यंत टिकावं लागेल, मलाही टिकावं लागेल, तुम्हालाही टिकावं लागेल. तो म्हणेल मी तुला ओळखत नाही. काय आहे ना, भय आहे, सर्वांना भय आहे, मलाही आहे, तुम्हालाही आहे. म्हणून आपल्याला भरवून घेऊन चालायचं आहे, बरोबर घेऊन चालायचं आहे. सहावी गोष्ट, ज्याचा पिल्ला रिकामी होता त्यानं तो उलटा केला. तो उलटा असो किंवा सुलटा असो, त्याला काही लेणं देणं नव्हतं, कारण तो रिकामी होता. त्याला काही सांडण्याची भीती नव्हती. हे सहज अडवणारं पाप. ज्याचा पेला रिकामी आहे त्याला पाप सहज अडवतं. हालेलुया. सैतान सांगतो आणि तो उलटा करतो. चल ना, एक ते पेक मार ना, काय होते, उद्या पश्चाताप कर ना, आज पेक मार. त्याला उलट. असं रोज केलं तर काय होईल?
काय मिळेल? नाही. पण ज्याचा पेला भरलेला होता तो काळजीपूर्वक त्याला सांभाळत होता, कारण त्याला पाप करायचं नव्हतं. हालेलुया. पाप करायचं नसेल तर काय करावं? जे पेल्यात भरलेलं आहे त्याला सांभाळायचं. बस. आपण पाप करू नये म्हणून खूप गोष्टी करतो, परंतु एकच गोष्ट जी महत्त्वाची आहे ती करत नाही, की प्रभूच्या सान्निध्यात राहायचं. प्रभू, मी तुला पवित्र मानतो, माझ्या हृदयाला भर, मला चालव, मला दिवसेंदिवस तुझ्या रूपात प्रतिरूपात पालटव. हालेलुया. बघा, अनुभव आहे. रिकामे प्याल्याला समजा धावता धावता धक्का लागला तर काय होईल? जिसका प्याला एम्प्टी है उसको किसी ने मारा, जानबूझ के मारा या तो पर्पसली मारा, कुछ भी किया, तो उसमें क्या होगा? उसको कुछ फर्क नहीं पड़ेगा, वो कुछ भी बोलेगा, उसको कुछ परवाह नहीं है क्या बोलेगा क्या होगा. वो गुस्सा करेगा, मारेगा, नहीं क्या? वो रिवेंज लेगा, सूड घेणार, नाही का? पटकन बोलणं, कारण त्याच्यामध्ये जीवनच नाही. जे हृदयात भरलेलं आहे त्याच्यातून तोंड बोलतं. मत्ते 15:7-8 किंवा लूक 6:45 बघा. लूक शुभवर्तमान 6वा अध्याय 45 वचन. लूक 6:45. नंबर 93 लूका किताब उसका 6वां अध्याय 45 से पढ़िए. 45, हाँ 45 से पढ़िए. वचन 45 से. भला मनुष्य अपने मन के बुरे भंडार से बुरी बातें निकालता है, और बुरा मनुष्य अपने मन के बुरे भंडार से बुरी बातें निकालता है, क्योंकि जो मन में भरा है वही उसे मुंह पर आता है. हालेलुया. सांभाळायचं. चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगले काढतो. काय? चांगला कोण आहे? प्रभूपाशी एक माणूस आला आणि त्याला सांगितलं, हे उत्तम गुरु, नाही का? काय म्हणाला? हे उत्तम गुरु. प्रभू त्याला काय म्हणाला? जो देव त्याच्यापासून त्याच्यापेक्षा उत्तम कोणी नाही. म्हणजे येशू यावरून सांगत होता की जो देव आहे तो मी आहे आणि मी उत्तम आहे, यावर तू विश्वास ठेवतोस का? हालेलुया. मग समजा देव प्रभू आपल्यामध्ये राहतो, तो उत्तम आहे, तो चांगला आहे, तो तुझ्या भांडारात राहतो. त्या भांडारात काय भरलेलं असेल? प्रेम, दया, शांती, आत्म्याची फळ, नहीं का? हमारे हृदय में क्या भरा होगा? जब यीशु मसीह हमारे हृदय में रहता है तो उसका प्यार. तर चांगला माणूस अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगले काढतो आणि वाईट माणूस वाईटातून वाईट काढतो. वाईट माणूस वाईटातून वाईट काढतो. म्हणजे स्वभाव पण आहे, वाईटानं भरलेला पण आहे आणि वाईट बाहेर पण येतो. रिकामी आहे, त्याचा स्वभाव वाईट आहे, तो वाईटच निघणार. त्याला ठोसा मारल्यावर काय येईल? कॉफीच्या प्याल्याला धक्का मारल्यावरती कॉफी सांडेल का? काय येईल? काय भाई येईल? यदि कोई कॉफ़ी पी रहा होगा और उसको मैंने धक्का मारा तो उसके कप से क्या बाहर निकलेगा? कॉफ़ी क्यों आई बाहर? क्योंकि अंदर कॉफ़ी ही भरी थी. चाय भरा होगा तो चाय बाहर आएगा, दूध भरा होगा तो धक्का लगने से जो अंदर है वो बाहर आता है. तो हमें जो लोग धक्का मारते हैं तब हमारे अंदर से क्या बाहर आता है? रोज धक्का मारते हैं. बीबी धक्का मारेगी, भाई धक्का मारेगा, वो बाजू वाला धक्का मारेगा, वो रास्ते पे 2 व्हीलर वाला धक्का मार के जाएगा. धक्के खाते हैं कि नहीं रोज? हाँ. तो हमारे धक्के लगता है तो हमारे अंदर से क्या बाहर आता है?
हालेलुया। अच्छा बाहर आता है या बुरा बाहर आता है? जो भरा है वो बाहर आता है। कारण अंतःकरणात जे भरले आहे त्यातून त्याचे तोंड बोलते। हालेलुया। आपल्याला प्रभू आज शुद्ध होण्यासाठी बोलवते। आपण कसे चालत आहोत? की आपण निवडलेले लोक, पवित्र याजकगण, देवाचे याजकगण, निवडलेला वंश, राष्ट्रातून निवडलेला वंश, देवाचे पवित्र लोक, स्वतःचे लोक, पवित्र राष्ट्र, आपण कसं चाललं पाहिजे? आपला पेला भरलेला पाहिजे की नाही? की रिझर्व आल्यावरती कापून टाकायची वायर? नाही, भरून घ्यायचं। हालेलुया। वेळ झाली आहे, पुढील आपण पुढच्या वेळेला पाहू। धन्यवाद देऊ प्रभूला। प्रार्थना करू। प्रभू, तुझी वचनं आम्हाला जीवन देतात आणि ज्या हेतूसाठी तू आम्हाला बोलवलंस, जे राज्य मिळवण्यासाठी तू आम्हाला बोलवलेलं आहेस, जी धाव तू आम्हाला नेमून दिलेली आहेस प्रभू, ती धावण्यास आम्हाला तू आमच्यामध्ये राहा। आमचं रिकामी कप तू भर, आमचं रिकामी प्याला भरलेला असू दे। ज्याप्रमाणे दावीद म्हणाला, माझा प्याला भरून वाहत आहे, जेणेकरून आमचा प्याला भरलेला असावा, ज्याने आम्ही तृप्त असावे आणि इतरांनाही आमच्यामधून तृप्ती असावी। बा, तुझी फळं आमच्यामधून दिसून येऊ दे, तुझी दानं आमच्यामधून दिसून येऊ दे। तुला बरोबर घेऊन चालण्यास आम्हाला सहाय्य कर, आम्हाला पडू देऊ नकोस। आमचं लक्ष तुझ्यावरती असू दे। जग काय बोलतं, जग काय करतं, आम्हाला किती त्रास देतं हे काही नाही, आमची किती निंदा करतं ह्यावरती आमचं लक्ष नसू दे। तर आम्ही तू आम्हाशी काय बोलतोस आणि आम्ही काय करावे तू आम्हाला सांगतोस ह्यावरती आमचं लक्ष असू। आमेन। आमेन। दानार्पणासाठी